नमस्कार मित्रांनो, आपण कवी भूषण यांच्या भन्नाट कवनांचा आस्वाद घेण्यासाठी ही शृंखला बनवली, ज्याच्यामध्ये आपण एक एक कवन घेतो, ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो, त्याचं मराठी भाषांतर पण पाहतो. कवीचं कवित्व, कवीची क्षमता किती उंच असू शकते हे सांगणारं हे कवन आहे. तुम्हाला एक जुनं वाक्य माहिती आहे का? औषध न लगे मजला. दमयंतीच्या तोंडी दिलेलं वाक्य आहे की औषध मला नाही लागणार, मी आजारी पडली, मला औषध लागणार नाही, असा वरकरणी त्याचा अर्थ आहे. पण तुम्ही जर असं खोल बघितलं तर तेच वाक्य, औषध नळ गे मजला, मला नळ हेच, नळ राजा हेच माझं औषध आहे, असं ती म्हणते. वाचणाऱ्यांनी हवा तो अर्थ घ्यावा. पुढच्या कवनामध्ये कविभूषणांनी दोन वाक्य बोललीत, एकसारखी वाटणारी वाक्याचे टोकाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. शिवछत्रपतींच्या जाचामुळे शत्रू स्त्रियांना, शत्रूच्या पत्न्यांना, बायकांना त्यांच्या किती धाक झाला होता हे सांगणार हे कवन. आता शिवछत्रपती स्त्रियांना चांगली वागणूक द्यायची हे सगळं सत्य जरी असलं तरी सुद्धा एखाद्या महापुरुषाची, महानायकाची, रण मैदान गाजवणाऱ्या योद्ध्याची पावती ही असते की त्याला शत्रूच्या बायका किती घाबरत. तेच कवी इथं सांगताना दिसतोय. डायरेक्ट लिटरली अर्थ घेऊ नका, कवन ऐका, कवनाचे सौंदर्य बघा फक्त. कविभूषण म्हणतात, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाने वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाने वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर राहती है. सेम वाटलं? सगळ्यात शेवटी आपण अर्थ बघू. ऊंचे घोर मंदर के अंदर रहाने वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती है. कंद मूल भोग करे, कंद मूल भोग करे, तीन बेर खाती तेवे तीन बेर खाती है. भूषण शिथिल अंग, भूखन शिथिल अंग, बीजन डुलाती तेवे बीजन डुलाती है. भूषण भनत शिव राजवीर तेरे त्रास, भूषण भनत शिव राजवीर तेरे त्रास, नगन जडाती तेवे नगन जडाती है. सेम सेम वाटतंय? तुम्हाला हा अर्थ कळल्यानंतर तुम्ही फ्लिप व्हाल जिथं बसला आहात तिथून. उंची घोर मंदर के अंदर रहाने वारी, उंच घोर म्हणजे भयंकर मोठ्या अशा, मंदर म्हणजे इथं महाल म्हटलंय, महालात, प्रचंड मोठ्या महालात, राजमहालात राहणाऱ्या, उंचे घोर मंदर के अंदर, इथलं मंदर आहे ना हे झालंय गुहा. मंदर पहिल्या वाक्यात लिहिलंय, तिथं महाल म्हटलंय, दुसरं वाक्यातलं मंदर हे गुहा आहे. उंचे घोर म्हणजे प्रचंड मोठ्या पर्वतांच्या गुहांमध्ये आता राहायला लागल्या त्या बायका. ज्या आधी राजमहालात राहायच्या त्या आता गुहांमध्ये राहायला लागल्यात. कंदमूल भोग करे, आधी मस्तपैकी गुलकंद असं खायच्या, कंदमूल भोग करे, आता त्या कंदमुळं भोग करे, आता कंदमुळं खाऊन जगतायत. तीन बेर खाती तेवे, तीन तीनदा ज्या जेवायच्या त्या आता काय करतायत? तीन बेर खाती, तीन बोरांवर जगतायत. किती सुंदर. तीन बेर खाती तेवे तीन बेर खाती है, तीन तीनदा जेवायच्या आता त्या तीन बोरांवर जगायला लागल्यात. भूषण शिथिल अंग, ज्यांच्या आभूषण घालून म्हणजे इतकी दागिने त्यांच्या ह्याच्यात होते की त्यांचं अंग वाकायचं, शिथिल व्हायचं अंग. भूषण शिथिल अंग अशा बायकांचं आता भूखन शिथिल अंग, भूखेने आता त्या वीक झाल्यात, दुर्धर झाल्यात. बीजन डुलाते तेवे, ज्या मस्तपैकी ज्यांना पंखा द्यायला माणसं होती, ज्यांच्याकडे पंखा देण्यासाठी माणसं असलेल्या या बायका बीजन डुलाती है, जन नसलेल्या भागात थरथर कापत चालतायत. भूषण बनत शिव राजवीर तेरे त्रास, शिवछत्रपती अरे तुझ्या त्रासामुळे नगन जडाती तेवे, नगिने, नगिना म्हणतात ना, वेगवेगळ्या जेम्स असतात, स्टोन्स असतात, त्याला नगिने म्हणतात. नगन जडाती, ज्या नगिने घालून फिरायच्या त्या आता नगन जडाती है. जड म्हणजे थंडी, जाडा, अति थंडीमुळे त्या थरथर कापत नग्नावस्थेत फिरतायत. भन्नाट की नाही? याचाही मराठी अनुवाद आहे, मी प्रयत्न करतो, बघू तुम्हाला आवडतोय का. भोगी सुखी सुंदरी मंदिरी जी, लपोनी भये कंदिरी राहते. भोगी सुखे सुंदरी मंदिरी जी, लपोनी भये कंदरी राहते. जेवित होती गृहीती न दाती, आता तीन बोरांवरी राहते. ग्लानी जिला भूषणांनीच यावी, ग्लानी जिला भूषणांनीच यावी, क्षुधेने तिचा जीव आता गळे. तेहावरी डोलवी व्यंजनाला, नवांगी वनी एक लीती पडे, नवांगी वनी एक लीती पडे. आवडलं? पुढच्या वेळी अजून भन्नाट करून घेऊन भेटूया. तोपर्यंत जय शिवराय.